आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरातांतल्या दाहोडान सुमार 24,000 कोटी रुपया मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो शुभारंभ करतले। केंद्रीय घर मंत्री अमित शाह आयच्यान 3 दिसांच्या महाराष्ट्र भोंवडेर आसात। भारत मालदीव्स हांचे मदीं दुसरी उच्चस्तरीय कोर ग्रुप बसका आज नवी दिल्लींत जाता। भारतीय हवामान खात्यान आज कर्नाटका, केरळा, तामिळनाडू आनी पुडुचेरीन उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तायला। IPL क्रिकेट सर्तीन काल राती जाल्ल्या खेळांत सनरायझर्स हैदराबाद पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 110 धांवड्यांनी हारयलो। आतां पुराय खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 2 दिसांच्या गुजरात भोंवडेर वतले। ते राज्यान 82,000 कोटी रुपया परस चड मोलाचे वेगवेगळ्या उदरगतीच्या कामांचो शुभारंभ करतले। प्रधानमंत्री आपल्या भेटे वेळार दाहोडान लोकोमोटिव्ह उत्पादन प्रकल्प राष्ट्राक समर्पित करतले आनी इलेक्ट्रीक इंजिनाक 5वो बावटो दाखयतले। तशेंच दाहोडान सुमार 24,000 कोटी रुपया मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो बुन्याद घालतले आनी उक्तावण करतले। मोदी वेरावाल आनी अहमदाबाद हांचे मदीं वंदे भारत एक्सप्रेस आनी वालसाद आनी दाहोद स्टेशनां मदीं एक्सप्रेस गाडयेक 5वो बावटो दाखयतले। ते गेजान रुपांतरीत जाल्ल्या काटोसन कलोल विभागाचे उद्घाटन करतले आनी ताचेर एका मालगाडयेक 5वो बावटो दाखयतले। उपरांत प्रधानमंत्री भुजांत वचून 53,400 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे बुन्याद घालतले आनी उक्तावण करतले। आमच्या प्रतिनिधीन दिल्ल्या खबरां प्रमाण प्रधानमंत्री मोदी आज वडोदरा आनी भुज हांगा भव्य रोड शो करतले। आकाशवाणी न्यूजा कडेन उलयतना अस्तंत रेल्वेचे मुखेल जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक हांणी सांगले, हो उत्पादन प्रकल्प फक्त भारताची न्हय तर जगाच्यो लोकोमोटिव्ह गरजो पुराय करतलो आनी जायत्या इंजिनाची निर्यात वेगवेगळ्या आफ्रिकन आनी युरोपीय देशांनी करतले। केंद्रीय घर मंत्री अमित शाह आयच्यान 3 दिसांच्या महाराष्ट्र भोंवडेर आसात। शाह आज सकाळी नागपुराक भेट दितले आनी जामठाण राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटान स्वस्ती निवासचो बुन्याद घालतले। तशेंच मंत्री दनपरा नागपूर जिल्ल्यांतल्या कामठी ब्लॉकांतल्या चिंचोली हांगा राष्ट्रीय न्यायालयीन विज्ञान विद्यापीठ NFSU नागपूर कॅम्पसाचो बुन्याद घालतले। घर मंत्र्यांच्या नागपूर भेटे खातीर सरकार आनी पुलीस यंत्रणा सज्ज जाल्या। मजगतीं NFSUचे संस्थापक कुलगुरू डॉ. JM व्यास हांणी महाराष्ट्रांत NFSUचे नवे कॅम्पस स्थापन केल्ल्यान कुशळ फॉरेन्सिक तज्ञांचो पंगड तयार जातलो अशी माहिती दिल्या। नागपूर कॅम्पस NFSUचे 11वे कॅम्पस आनी महाराष्ट्र राज्यांतले पयले कॅम्पस आसतले। नागपुरा उपरांत शाह आज नांदेडांत वेगवेगळ्या कार्यावळींक हाजीर रावतले। घर मंत्री 27 मायाक मुंबयक भेट दितले आनी ते वेगवेगळ्या कार्यावळींक हाजीर रावतले। उपराष्ट्रपती जगदीप धनकर आज मध्य प्रदेशाच्या एका दिसाचे भोंवडेर वतले। धनकर नरसिंहपुरांत 3 दिसांच्या कृषी उद्योग समागम 2025चे उक्तावण करतले। काँग्रेसीचे खासदार डॉ. शशी थरूर हांच्या फुडारपणा खाला सर्वपक्षीय भारतीय संसदीय शिष्टमंडळ काल गुयानाक पावले। विमानतळार ह्या शिष्टमंडळाक उमेदीन येवकार दिलो। दहशतवादा विरुद्ध भारताच्या शून्य सहनशीलतेचो स्पष्ट संदेश दिवपा खातीर हे शिष्टमंडळ गुयानाक पावला। गुयानांतल्या भारतीय उच्चायुक्तालयान सोशल मिडिया पोस्टान म्हळां की दहशतवादा विरुद्धच्या लढाईन भारत दृढ आनी एकजूट आसा। त्या भायर NCP शरद पवार गटाच्यो खासदार सुप्रिया सुळे हांच्या फुडारपणा खाला आनीक एक सर्वपक्षीय शिष्टमंडळान कटाराच्या मुखेल वृत्तपत्रां अल शर्क आनी पेनिन्सुला हांच्या संपादकीय पंगडा कडेन संवाद साधलो। पहलगाम आतंकवादी हल्ल्या उपरांत घडिल्ल्या घडामोडी विशीं भारताची भूमिका आनी सीमापार आतंकवादाक आळाबंद हाडपाचें धोरण ह्या विशीं शिष्टमंडळान तांकां म्हायती दिली। पहलगाम आतंकवादी हल्ल्या उपरांत घडिल्ल्या घडामोडी विशीं भारताची भूमिका आनी शिमेपलतडच्या आतंकवादाक आळाबंद हाडपाचें धोरण तांकां शिष्टमंडळान सांगलें। माय म्हयन्यात आतां मेरेन परकी गुंतवणूकदारांनी भारतीय इक्विटी बाजारांत सुमार 14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्या। डिपॉझिटरींच्या आंकड्या प्रमाण परकी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी वा FPI हांणी इक्विटी बाजारांत 13,835 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्या, पूण माय म्हयन्यात आतां मेरेन रिणाच्या बाजारांतल्यान 7,783 कोटी रुपया काडल्यात। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात। तुमच्या भोवतणच्या आणि संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन। तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30
कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या मुखेलमंत्री आनी उपमुखेलमंत्र्यांची दिसभर चलपी अधिवेशनाची अध्यक्षता केली. परिशदेन प्रधानमंत्र्यांनी उदरगतीची गती वाडोवपाची गरज आनी डबल इंजिन सरकारचे फायदे प्रभावी रित्या लोकां मेरेन पावोवपाची गरज हाचेर भर दिलो. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान प्रधानमंत्र्यांनी ते स्वच्छता, आरोग्य सेवा, युवा सक्षमीकरण, शेती, तंत्रगिन्यान ह्या सारक्या मुखेल क्षेत्रांनी घटमूट समन्वय निर्माण करपा विशीं उलयल्ल्याचें सांगलें. भाजपच्या सुशासन खात्यान आयोजीत केल्ल्या हे उंचेल्या पावंड्यावेल्या बसकेन एनडीए शासीत राज्यांतल्या सुशासना संबंदीत मुखेल प्रश्नांचेर विचारमंथन करपाचेर भर दिल्लो. एनडीए शासीत सगळ्या 20 राज्य सरकारांचे 20 मुखेलमंत्री आनी 18 उपमुखेलमंत्र्यांनी ह्या बसकेन वांटो घेतलो. भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी वांटो घेतिल्लो. मालदीवचे परराष्ट्र मंत्री डॉ. अब्दुल्ला खलील काल 3 दिसांच्या भारत भेटेर नवी दिल्लींत पावले. अंदू डॉ. खलील हांची तिसरी भारत भेट. ताचे आदीं जानेर आनी मार्च म्हयन्यांत तांणी भारताक भेट दिल्ली. भारत आनी मालदीव्स हांच्या मदल्या उच्चस्तरीय राजकीय देवाण घेवाणीचो भाग म्हणून ही भेट जाता. आज डॉ. खलील भारत मालदीव्स हांचे मदीं जावपी दुसऱ्या उंचेल्या पावंड्यावेल्या कोर ग्रुप बसकेन वांटो घेतले. मालदीवचे परराष्ट्र मंत्री डॉ. खलील परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर हांचे बरोबर द्विपक्षीय चर्चाय करतले. भारतीय हवामान खात्यान IMDन आज कर्नाटकाच्या दर्यादेगेर आनी दक्षिण भितरल्या वाठारांनी केरळा, तामिळनाडू आनी पुडुचेरीन मुसळधार पावसाचो अदमास उक्तायला. अंदमान आनी निकोबार जुंव्यांचेर, कोकण, गोंय आनी महाराष्ट्रांतूय आज पावस पडूं येता. फुडल्या 2-3 दिसांत दिल्ली, आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, पंजाब आनी राजस्थानात गडगड आनी खर वारें मारपाची शक्यताय आसा. आज अरुणाचल प्रदेशांतल्या कांय वाठारांनी गडगड आनी जोगला मारपाची शक्यताय आसा, जाल्यार राजस्थानात कालोराची ल्हारां आनी धुल्लाचें वादळ येवपाची शक्यताय आसा. भारतीय अर्थवेवस्था जपानाक फाटीं घालून संवसारांतली 4थी व्हड अर्थवेवस्था जाल्या. नीती आयोगाचे मुखेल कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम हांणी सांगलें. फुडल्या 2.5 ते 3 वर्सांत आतां जर्मनीक फाटीं घालून तिसऱ्या सुवातेर पावपाक भारत तयार आसा. नीती आयोगाचे 10वे गव्हर्निंग कावन्सील बसके उपरांत उलयतना तांणी सांगलें, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आंकडेवारी प्रमाण भारत आतां $4 ट्रिलियन अर्थवेवस्था जाल्या. तांणी म्हळें, फक्त अमेरिका, चीन आनी जर्मनीची अर्थवेवस्था भारता परस व्हड आसा. IPL क्रिकेट सर्तीन काल रातीं जाल्ल्या खेळांत सनरायझर्स हैदराबाद पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 110 धांवड्यांनी हारयलो. दिल्लींतल्या अरुण जेटली स्टेडियमांत हो खेळ जालो. सनरायझर्स हैदराबाद पंगडान कुरुबावलो जिखून पयली फलंदाजी करतना निर्धारीत 20 षटकांत 3 बाद 278 धांवड्यो केल्यो. हेनरिक क्लासेनान शेकडो मारतना नाबाद 105 धांवड्यो केल्यो तर ट्रॅव्हिस हेड हांणी 73 धांवड्यो केल्यो. त्या आदीं जाल्ल्या आनीक एका खेळांत चेन्नई सुपर किंग्स पंगडान गुजरात टायटन्स पंगडाक 83 धांवड्यांनी हारयलें. आज जयपुरांतल्या सवाय मानसिंग स्टेडियमांत पंजाब किंग्स पंगड मुंबय इंडियन्स पंगडा आड खेळटलो. हो खेळ सांजवेळा 7:30 सुरू जातलो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरातांतल्या दाहोडांत सुमार 24,000 कोटी रुपया मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो शुभारंभ करतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयच्यान 3 दिसांच्या महाराष्ट्र भोंवडेर आसात. भारत मालदीव्स हांचे मदली दुसरी उच्चस्तरीय कोर ग्रुप बसका आज नवी दिल्लींत जाता. भारतीय हवामान खात्यान आज कर्नाटका, केरळा, तामिळनाडू आनी पुडुचेरीन उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तायला. IPL क्रिकेट सर्तीन काल रातीं जाल्ल्या खेळांत सनरायझर्स हैदराबाद पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 110 धांवड्यांनी हारयलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.